नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आग्रिकोल यूट्यूब चॅनल म्हणजे सुरत अतिलकेर या आग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण पुन्हा एकदा आलेलो आहे मैदानावरती. रिडगर मैदानावरती इंट्रो शूट करता करता आपल्याला लगेच बघायला भेटतं भाई टेम्पो मस्त. भाई जमली का शर्यत तुमची? जमले का भाई? जमूनच आले. तर चला जाऊया, बघूया कोण कोण आले मैदानामध्ये आणि कशा प्रकारच्या शर्यती असणार आणि आपले छोटे मोठे नंदी दाखवण्याचा प्रयत्न असेल. कशा प्रकारे पैरे वगैरे जमतात ते आपण दाखवू आपण. फुल ऑफ रोडिंग. मागच्या वेळेस पण तू मैदानात असा चालता ना? मैदानात मी आलतो भाई, असं टेकडे टेकडे म्हणले. तर जंगलातून म्हणजे सांगायचं झालं की मॅप लावलं In 300 meters, slight right. आता पोचू वाटतं रस्त्याला आपण. मित्रांनो, रेडगर मैदान बोलला तर बरेचसे असे नंदी आपल्याला बघायला भेटतात आणि नेहमीच या मैदानावरती एकदम चांगल्या शर्यती होतात. अगोदरपासून पावसाला जिथपासून एंड होतं ना तिथपासून हा मैदान चालू होतं. आणि बघा नंदीवन एकदम असं भरमसाठ राहिले. अरे सुरेश भाई बरंच ना? आणले का कोण? बावले आणले आणि बिल्ला कसं काय? बिल्ला आहे अजून इंजर्ड आहे ना? मग कसं काय पुशेगावचं नियोजन होले का नाही? नाही ना? मग शर्यत जमली का ना आजची? नाही जमली नाही, जमवतं ना? ठीक आहे, चालेल भाई, चल. चला बघूया आता शर्ती पण जमतात आणि बरीचशी बैला मैदानात पण येतात. भरमसाठ असे नंदी आले आणि चांगली चांगली बैला आपल्याला आज या रेडगरच्या मैदानात बघायला भेटतील. चांगल्या चांगल्या शर्ती पण जमतील. मित्रांनो, समोर बघताय हवेली एक्सप्रेस बलमा आले, पुण्यावरनं आले आणि चांगला नंदी. मला तर वाटतं मी व्हिडिओ पण बघितली इंस्टाग्रामवरती. एक चांगला नंदी आहे आणि चांगला पळतं आहे. इकडे राजाभाई मुलाखत घेते छोटी मोठी. बाकी त्याच्याच बाजूला बघतो आपण सध्या मुंबई बिनजोड गाजवतोय असा आणि घाटावरती पण चांगला पडला असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील आळवली कल्याणचा 1001 सर्जा आहे. आणि सर्जा म्हणाली सध्या टॉप स्पीड लावत आहे. बघून आनंद होतो आहे की 1001 दावणीला आणखी उगवता सितारा येतो आणि चांगला पळतो आहे. दिसायला गोट सर्जासारखाच पण पल देखील तेवढाच चांगला. आपला 1001 सर्जा. मित्रांनो, समोरच बघताय गावठी क्रॉसमध्ये आहे. शरीर यष्टी बघता बैलाची एकदम कडक आहे. भुत्या नाही इकडं सुंदर आहे. बोकारपाड्यावरनं आले भाई. शरद बिरत जमले का नाही ना? नियोजन चालू शर्यत जमवताना. मित्रांनो, जे आपल्याला मैदानामध्ये नंदी बघताना यांची सगळ्यात मोठी मशागत असतं. कारण का शर्यत जमवायची बोललं तर खाऊ गोष्ट ना 4-5 जण इथे थांबायला लागतं, बैला बघून शर्ती करायला लागतं आणि 4-5 जणांना जायला लागतं. समोरची अपोजिट गाडी आहे ना ती शोधासाठी म्हणजे ती गाडी ची बैलं कशी आहेत ते बघायला. आपल्या बैलाची शरीर यष्टी बघता शर्यत जमवायला लागतं. कोणालाच कोणाचा कपल माहीत नसतं. बाकी अशाच प्रकारे आपली सुंदरची आणि भुत्याची आज देखील शर्यत होणार. शुभेच्छा देऊ यांना दोघांना. बाई येऊन नुसता पिसारले. याला वाटतं का झुंजीनं आणले, पण त्याला माहीत ना अजून झुंजीला आणले का शर्तीनं आणले. बाई एकदम ओके फिटनेस यायची, एकदम कडक दिसतं. बाकी माती घेतली, आता गुलाल जायचा बाकी आहे. इकडे यो पण माती यायला बघते. मस्त बैल आल्या शर्ती बघायला आज मजा येईल. मित्रांनो, समोरच बघताय आदईचा पण बैल आले. यांचीच दावणीचा पिंटे आपल्याला माहीत आहे, पण हा त्यांचा मला तर वाटतं नवीन नंदी आहे. मैदानामध्ये आले शर्तीसाठी. शुभेच्छा यायला पण. मित्रांनो, 75-70 ब्रँडचा आपल्याला बनशा बघायला भेटतं. एक भरभक्कम असा नंदी आणि नेहमीच आपल्याला टॉपमध्ये पळताना बघायला भेटतं. गेली वर्षी पण एकदम चांगल्या गाड्या खेळत होता आणि चांगला विजय घेत होता. यावर्षी देखील रुटीनला आहे आणि शर्तीसाठी सज्ज आहे. मला तर वाटतं शर्त वगैरे जमले. दादाशी बोलू. दादा नमस्कार. दादा कसं काय आजचं नियोजन? ओके, चांगलं नियोजन आहे का? तो तिकडचं वासरू कोणचं आहे? तुमचंच आहे का? नवीन घेतला? काय नाव त्याचा? फायर. बनशाच्या दावणीला नवीन एक खरेदी फायर. एकदम कडक दिसतं. 75-70 ब्रँड. मित्रांनो, समोरच बघताय समाजसेवक संतोष तोडकर यांचा 11-11 सुंदर. मित्रांनो, एक चांगल्या दावणीला आले आणि चांगल्या दावणीतला चांगलं नाव करेल 100% बघा. सुंदरचं नाव घेतलं गेलं आहे. सुंदर पण बघायला लागला. मुंबई बिनजोडला एक वेगळीच छाप सुंदरची. आणि मागच्या मैदानामध्ये पण आपण बघायला भेटलेला की 30 फॅन फॉलोईंग घेऊन सुंदर विजय झाला होता. आणि आजच्या मैदानात देखील एक व्हॉट्सॲपद्वारे प्रेक्षणीय बिनजोड जमलेली आहे. सुंदर वर्सेस 4x4 चिक्या अशी शर्यत आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि त्याच्याच बाजूला आपण बघायला भेटतो शुभम डॉन. मला तर वाटतं सिंगर शिवा शेट्टी यांच्या
यांच्या दावणीला उतरलेला आहे, म्हणजे त्यांच्याच नियोजनाखाली आपल्याला शुभम डॉन बघायला भेटतं. तर नक्कीच विचारू त्यांना पण भेटल्या याच्यानंतर की शुभम डॉन आता मुंबईमध्ये कशा प्रकारे आला आहे आणि कशा प्रकारे शर्यती करणार आहे, त्याचं नियोजन वगैरे काय असेल. नक्कीच सुंदर पण बघा एकदम कडक दिसतं आणि आपल्याला त्याच जोशात पलताना बघायला भेटला मैदानामध्ये. एकदम सुंदरचे आणि शुभम डॉनचे भेटीला आले आपला भाई नियोजन करता आणि विशाल दादा बनले. मित्रांनो समोर बघता आतिश शेठ पाटील चिंचपाडा पनवेल, एक बिंजोडमध्ये मोठं नाव आणि नक्कीच आपल्याला त्यांचे नंदी देखील प्रत्येक मैदानात बघायला भेटेल. जेमतेम 2-3 शर्यती करतात मित्रांनो. पुन्हा एकदा त्याच जोशान आणि त्याच जोमात पुन्हा एकदा 1 नंबरची शर्यती केली तर आपल्याला बघायला भेटतं आतिश पाटील यांचा सुंदर. नक्कीच शुभेच्छा देऊया त्यांना आजच्या या शर्यतीसाठी. तो देखील या आजच्या बिंजोडच्या मैदानामध्ये सज्ज आहे आणि असे बरेचसे नंदी आपल्याला मैदानात बघायला भेटतात. मग हे पण आहेत, आता हे बिचारे गेले असतील शर्यती जमवायला. मित्रांनो देवीचे पाडचा गरुडा पण मैदानामध्ये आले आणि बघू आता शर्यत बिरत जमले का. ए भाई शर्यत बिरत जमले का नाही? कुठून आले तुम्ही? देवीचे पाडा. किती बैल आणल्या? मग शाला बिला का ना तुमची? मग इकडे काय करता तुम्ही? बाई इकडे बघ लाजू नको जे. मग आज का सुट्टी का शालेला? सुट्टी मारली इकडे अरे. तो बघ कसा सुमडींच्या निघला, सुमडीम पळाले बेकार. स्ट्रगल बघा, स्ट्रगल नुसता इंट्रोसाठी. या स्ट्रगल बघता ना तुम्ही, नुसता इंट्रोसाठी आवरा गवता घुसायला लागतं. इकडे जीवम भाई कॅमेरामॅन. नमस्कार मित्रांनो, शक्तिमान सुपरमॅन भाई बेकार काम आहे यांचा. आपलं कसं काम डायरेक्ट असं झाला ना तर जास्त टेन्शनच नाही जायचं. आता योगमच्या काय घेतले काला बिला परायला नको ना म्हणून. बाकी लई सारी बैला आल्या, पाऊस पण चालले. आता परला असं वाटतं. सगळी जण आपल्याला बघायला भेटेल बिनजोडवाले. कार्तिकी प्रकाश गवली ग्रुप जैनी बदलापूर रोजी 2 मध्ये अर्धा कोणाने 6,000 बरोबर रक्कम स्वतः मिळवेल आणि निदान संदीप पाटील मित्रांनो मला तर वाटतं आता दुसरा टोल नाका सुद्धा आणि बरीचशी बैल इकडे आमच्या राजेश भाईने दाबून चिकनचं पीस खाल्ले, मस्त लागलं, भारी लागलं ना. नंतर इकडे एकच नंबर. आणि पुशेगावला पण सेवा उपलब्ध असेल काय ताई? कसं काय पुशेगावला आहे ना? मग कसं काय काय असणार आहे आपल्या पुशेगावला? ओके बिर्याणी बसून दालमुंडी पण का? ओके ओके चालेल. आणि वडापाव वगैरे स्टेजच्या मागे असणार आहे ताईंचं दुकान, तर नक्की विजिट करा. अंडापाव वडापाव सगळं असेल ना? चालेल. मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, आपण घाटावरती जातो बऱ्याच वेळा ना आपल्याला ती आपली मुंबईची चव ना ती भेटे ना, कारण का आपल्याकडची बटाटे आणि साहित्य पण वेगळं असतं, पण ताईंकडे नक्की आपल्याला मुंबईची चव बघायला भेटेल. मित्रांनो एक नवीन काहीतरी नाव बघायला भेटलं, जेट ब्लॅक रायफल. बघा आहे पण जेट ब्लॅक, एकदम ब्लॅक टायगर आपल्याला रायफल बघायला भेटतं जेट ब्लॅक कलरचा. कडक काम. मित्रांनो बरेचसे नंदी आता चालले ना. आलो भाई शरद जमली का? हो ना पहिल्याला आज तुला सैतान कुठल्या गावचा? ओके मग कशी काय शरद कशी जमवली का ग? जमवली भाई शरद जमवलेलं लई टेन्शन असते ना. आपली मोठी बारीक काय ती जमवली. हा भाई पलबिल माहित नसतं पहिल्यांदा, डायरेक्ट जाऊ ना हा बोलायचं ना तर ना बोलायचं. किती जोऱ्या बघल्या तुम्ही? बघल्या तरी पण 15-20 बघल्या. मित्रांनो पोरी बघाल तरी कमी टाइम लागतो, पण या शर्ती बरोबर का ना दादा? मग शर्तींचे जर जोऱ्या बघायला लय जास्त टाइम लागतं. काय विषय ना भाई, शुभेच्छा तुला. मित्रांनो समोर बघता 32 एक नवीनच नाव बघायला भेटला. बाई बैलाचं नाव 32 का नाही ठेवले?
कितीची खरेदी? हा मोठी खरेदी आहे का? ना मला वाटलं 32,000 33,000 असं काहीतरी असेल. नाही ना, मोठी आहे ना? हा. किती जाती आहे ह्यो? पुरा 6 जाती. 6 जाती का 8? शरद जमले का? कोण आज पहिल्याला? असं घरचंच आहे का भाई? घरची गाडी पळवायलाच काय मजा वेगळी ना गे. माझ बघ, घरची गाडी प्रत्येकाच्या नशिबात नसतं पळवायला. कुठल्या साईडनं पळते? फिक्स कांदा कुठला याचा? पब्लिकला? आज कुठं हाकलशील पब्लिकला? मग पब्लिकला बैल करा नसल्यावर म्हणजे टेन्शनच नसतं ना की शर्तीला. चालेल भाई, शुभेच्छा तुला, शुभेच्छा. तो तिकडं आपला भाई बसले मस्त. बरीचशी बैला निघली आता बघा शर्तीला. इकडं आपला मारी भाई बघायला भेटतं भाई. बॅनर जमलेली आहे ना शरद? इथून बॅनर बघायला भेटलेला. मारी डॉन निघला भाई. यो कोण? मैब्या. तर भावाला मानला बघा कशी घरच्यान आपली घरची गावठी आणल्यान भाई. कोण कोण आणले? हा. आणि यो यांचं आहे का भाई? कसं पडला त्यान बकासूर का? अरे भाई बघा मित्रांनो, घरच्या बैलांनो जो नाद करायचा ना तोच का वेगळा. काय सांगशील? आनंद घ्यायचा भाई. कुठनं आले तू? कानपोलीवरनं आले बघा. कोण बोलल का ही बैला पळत नाही? गावठी मारले कडक पळत बघा. गावठी प्युअर आहेत तर छोटी पण पळत बेकार ना गावा कडक. रास बैला बाई का नाव बैलाचं आहे? मुंगा आणि गावठी बोलणार आहे ना? कलिंगड. असं काम मित्रांनो, बैला निघले सगळी शर्तीला. आणि इकडं बघा हे बैलाची हाईटच बघून भाई घाबरेल ना कोण. जसा डायनासोर आणले जसा भाई. कडक काम भाई. का बैलाचं नाव? स्पायडर भाई. नाव स्पायडर पण एकदम हाईट एकदम कडक आहे ना का बैलाची. भाई जमली का शरद? चाल ओके. कोण पहिल्या एरियाला आज? घरची गाडी पळणार आहे. घरची गाडीचा आनंदच काय वेगळा. कुठं आले दादा तुम्ही? विंदने. ओके 24. मग किती गुलाल झाले वर्षी? अरे वा, म्हणजे चांगला पळला. मित्रांनो बैल मोठा त्याच्यावर जायचं ना, पल पण त्याचा तसाच आहे बघा. बाईची हाईट पण तवरी आहे पण बैलापेक्षा सॉरी माणसापेक्षा मोठा बैल आहे. तसा डायनासोर आणले बघा. असं काम आणि सगळे पाठी टाकत मजेत राज. भाऊच कोण आणले? सोने आणले का? काय किती आता शरद किती? ओके. या वर्षी किती गुलाल झालं मग तुझं? 5 झालं. माझ पहिला कोण? ओके. शालन ना की झालास? झालं डेंजर काम आहे तुझा भाई. जमली का? स्वामी आणि कोण आज? ओके. शंभू आणि स्वामी पळणार भाई. शुभेच्छा देव स्वामीला. टॉप मध्ये पळतो सध्या. मित्रांनो मोठ्या बिंदूरची शर्ती कशा होतात त्याचं तुम्हाला माहित आहे. तिथं नाव दिलं डायरेक्ट कोण पण नाव फिरवतं की आपण नाव फिरवतो. पण आज शर्ती जमवायच्या कशा ना त्या बघणार आहोत. भावाशीवर आता फिरतं जरासा. शर्ती कशा जमवताना त्या बघता. पोरी बघायला तरी जरा टाइम कमी लागतं पण हे शर्ती बघायला कमीत कमी भाऊ आता 14-15 जोड्या बघून आला. पण अजून काही त्याला पसंत न पडली म्हणजे जोडी पलताना काय. बघू आता आणखी कशा काय प्रकारे शर्ती जमवते. आता जाऊ त्याच्याबरोबर आणि बघू शर्यत कशी जमते. कारण का या लोकांचा आहे ना जाम मोठा काय बोलतात इकडे पण शर्ती जमवतात. काय काय झालं जमतं का नाही? असं बघायला गेलं मित्रांनो. साईड इचरायला लागतं गाव नाव आणि बैला. फक्त आपला एक अंदाज लावायला लागतं. बाकी बैला कशी पळतात. ही बैला तो उजवी साईडनं पळतात. जमतं शरद.
तो मोठा काय नाव ओके मित्रांनो चल या मित्रांनो शहरात जमतं तिकडं आता थोड्या वेळाने जाऊ बाकी बघूया कोण कोण आले मैदान तर एकदम भरगतचं भरले इकडं आरके भाई कुठारी पनवेलची मला तर वाटतं नवीन खरेदी आहे ही आणि त्याच्या बाजूला आपल्याला हा पैरा आहे का आरके भाईला मोन्या बघताय समोरच बघा एकदम चिंचपाडचा मोन्या कडक कडक ओके दादाच्या मुलं दादा कोण कोण आणले आज मोने आहे हा राजकुमार भाईला पायरा आहे आपला राजकुमार भाईने नवीन घाटावरती उतरवला आहे 2 दिवस झालं हा तर त्याला पायरा दिला आपण आता आपला मोने ओके. भाई शरद भाई बिरत- आपला दोस्त आहे ना दोस्ती हा. घातून दिले आपण भाई अरे वा मस्त दादा मग शर्यत बिरत जमली का ना नाही बऱ्याच गाड्या बघल्या अजून जमतच नाही किती गाड्या बघल्या तरी तरी 15 गाड्या बघल्या अजून अरे बाबा आणि 2-4 जण इतर आलं तर त्याही नंतर मग बैल आपला बघून नाही बोलतात अजूनपर्यंत बैल पण एकदम फिटनेसला आणि वासरू कसं पलतोय बघले का तुम्ही नाही वासरू आताच भाईने आणलं नवीन भाईचे भाईचे शब्दावर बैल आहे आपला असं आलं हे बघा इकडे शर्यत जमते आमच्या दोन्ही बारीक आहेत आणि ह्यो तुमचा नाही ना कुठला गाव ह्यो साईड कुठले उजवी साईड एक म्हणून कॅन्सल झाली बाकी मामा शर्यत जमवायला मस्त बारीकची वासर आहेत बोलतं मित्रांनो सप्तेंद्र केसरी भारतच्या दावणीची आपण उगवते हिरे बघता दादा पण बसल्यात मस्त सावलीन बैलांना पण सावलीन एकदम बसवल्यान राईना आहे बघा पुसेगाव हिंदी केसरी मैदानाचं अजून बोलतं नियोजन झालं नाही आजच्या मैदानात आणले त्याच्यामुळं काय सांगता नाही होऊ शकतं जर पळाली तर घरची गाडी पण पळताना बघायला भेटेल किंवा आणखी पैऱ्यामध्ये बघायला भेटेल सप्त हिंदी केसरी भारत तर आहेच आणि नियोजन करते बसलेत नाव दिलीला बघू आता नाव फिरतं काय नाव दिलं ना मग अरे वा मित्रांनो समोरच बघताय बघा बरेचसे असे नंदी आलेले आहेत तर माहिती घेऊया कसं काय आहे शर्यत बिरत जमली का ना शेठ नमस्कार नमस्कार कोण कोण आणले आज लाडू आणि अर्जुन आता लारूनी त्याला पेरा दिला असता आता पेरा दिले पेरा देते तो कशा रे जमली का जमले नावावाल्यांसोबत ओके मग कशी का बघून जमवली का भाई म्हणजे अशी शर्तीवरती जमवायला थोडासा प्रॉब्लेम होता किती चोऱ्या बघल्या आज भरपूर बघल्या का ते नेहमीच आहे भाई अशा शर्ती जमवायला म्हणजे एक प्रॉब्लेम्स येतात हो. कारण का बघ तुला म्हणजे बैल पळताना बघायला भेटे तर समोर जाऊन अंदाजे शर्यत जमवायला लागते हो ऍक्च्युली कसं आहे जो गाडी जमत नाही ना त्याने शर्ती बघायच्याच नाही त्याने गाड्याच बघायच्या हा का? असं केलं तर खाली गेल्या परत 2-3 तास ते लागतात हम्म. मग ती शर्ती बघायला नाही भेटत खाली आपलं गाड्या जमवलाच आता 3 वाजता गाडी जमले आता खाली झाला 6 वाजतील वरती आला मग लाडूचा पैरा कोण आहे लाडू ही घरचीच गाडी पण घरचीच गाडी पळत पैरा नाही का देस लोकांना तुम्ही नाही तो कोलकेकरांचा आहे पहिल्यातच आहे पहिल्यांदा पण ना? आज गावचाच आज म्हणून ओके तो बैल गावचा निघाला पळत असता. कुठले लाडू कुठल्या साईडनं पडला त्या लाडू दोन्ही कांदी पब्लिक आणि तो चारी कांदी बोलतोय म्हणजे आतून बाहेरून ओके आज त्याला कुटुंब पण टाका ओके. मग भाई पब्लिक ना असल्यावर काही टेन्शनच ना तुला पैऱ्याला लई जण फोन करीत असतील पहिला ह्यानं जास्त काढत नाही आमचा तेज आहे ना घरी त्याच्यावर लक्ष जास्त असतं असं चालेल भाई आजची शर्तीसाठी शुभेच्छा तुम्हाला कवा करशील गाडी आता लगेच करताय टाप घेऊनच आता ठीक आहे चालेल बाई काढ आणि बघा गावचा साज सज्ज आहे मित्रांनो समोरच बघताय दादा सरकार आलेले आहेत समोरच बघता फडके ब्रदर म्हणून पण लिहिलेलं आहे आणि त्यांची दावण पण उतरले आज गावचं मैदान बोललं तरी पण चालेल कारण का एकदम जवळचीच मैदान आहे आता बघतोय आपण त्यांच्या दावणीला सर्जा दादा तो पण एकदम कडक लागले आणि एकदम मस्त पलतंय स्वर्गीय पंडितनाथ शेठ फडके यांची दावण उतरले मित्रांनो शर्यत जमवतात मी बाई इकडं बैल आहात तर चला दाखवतं कशा प्रकारे शर्यत जमतं मी बाई इकडं समोर बघताय अर्जुन आणि लक्ष ना रे अर्जुननं लक्ष होता ना रे त्यांचं नाव का अर्जुननं लक्ष आहे बा बारकांली पोरं आल्या शर्यत जमवायला
काय झालं रे, विचार करून सांगतील आता. थांब शरद जमतं हलं 2 मिनिटांनी. यांची डावी आहे, यांची उजवी आहे. तर आता अशा प्रकारे शरद जमणार आहे. दादा बरं आहे ना, मस्त सावलीला बसलेस काय, आराम करते काय, झालं काय जेवण बिवण. आता शर्ती बघायला का जाशील, बैला यायला आणल्या का नाही, हीच आहेत का आपली. अरे वा, दादाची शर्यत जमतं. आता ते गेल्या निचराला, तोपर्यंत बाई आहे इकडे वेटिंगला. बघू कशा प्रकारे शर्यत जमतं. मित्रांनो अशा जोड्या आहेत ना, बघतच राहायला लागतात आणि फिरतच राहायला लागतं. बघू थोडं टायमानं. आता साईड वगैरे चांगले, गावाचं नाव वगैरे सगळं झाले. आता किती वेळ कशी लावायची ते त्यांच्यावर डिपेंड राहिला. अशा प्रकारे शर्यत जमते. मित्रांनो दादाशी शर्यत जमले. बघू कोण आणले. दादूच का बोलतो, कोण आणलेस. आजीवली पनवेलकरांचा फायर. ओके. आणि एकविराचा काय काशी तो का शर्यत जिंकूनच आले का, त्याचा कलर आपला या गुलाल उतरला ना अजून. ते तिकडं सेकंदला पाला ते नंबर घेतलेला त्याने. नंबर घेतलेला बघा मित्रांनो, अजूनपर्यंत गुलाल उतरला ना. एखाद्या नवऱ्याची हालत तरी लवकर उतरतं, पण आपल्या बैलाचा गुलाल लवकर उतरणार. काय सांगशील दादा. काय ना, आता शरद जमले आमची नावडेकरांशी जमले. आणि कुठलं काय वांगरुलचा बैल आहे आणि आमचे हे 2 बैल आहे. ओके. ही जोडी पाळलेली का दादा गावा. नाही पाला पहिल्यांदाच पळणार आहे. मग शर्यत कशी जमवली, बिनजोरला नाव दिलं तर कसं काय, जोरला नाव नाही म्हणजे असं कसं बघतात. जमून किती जोऱ्या बघल्यास. 2-3 बघल्या. 2-3 बघल्या, लगेच जमला. मित्रांनो बघा, बरेचसे वेळेला ना आपण लगिंग करायला जातो तेव्हा पहिले दुसऱ्या याला पण होतं, पण बाई अंक 2च जोड्या बघल्या लगेच झाला. हा बाई लगीन लवकर लगीन जमले, आनंद पण वेगळा असतो आणि शरद पण लवकर जमले. आजचा आनंद कसा. आज आनंद उलट भारी झाला. उलट जोड्या पण भरपूर आहे ना, आणि लवकर शरद जमली आणि लवकर शरद पण होईल. आम्हाला पण जरा बरा वाटला. मित्रांनो देखणं रूप बघू शकता आणि सजवले त्याला एकच नंबर. बाई बघता शनी कोण प्रेमान पडेल असं बघा. नुसता सफेद दिसत दुधासारखा धावला बघा, कसा कडक काम. बाई कोण सजवतो याला. सजवता माझा चुलता सजवता. असं जतीन भाई तो म्हणते मी पण सजवतो, मग कॉलेजला विलेजला काही जाय नाही वाटतं. तो जाते ना. मग आज कसं काय कॉलेजला सुट्टी होती कॉलेजला. भाई हिरो बनले, पण ऊन पडतं ना त्याच्यामुळे थोडासा डल झाला. बाकी गोरा दिसायला काही टेन्शन नाही. सगळा त्याच्यावर दबाव आहे. क्रिकेट, शर्यती, सगळं गाणी, बायांचं गाणी, सगळा दबावच त्याच्यावर आहे. म्हणजे ऑलराऊंडर आहे का, सिंगर, प्लंबर, सगळा इलेक्ट्रिशियन सगळं आहे का तो. भाई नाद नाही, ऑलराऊंडर परफॉर्मन्स द्यायचा. ते कडक काम. भाई मग कवा काढायची, बैला कवा काढायची. बैल आता काढू आमची. ते जमले ना शरद, त्यांचा एक बैल पालाला गेला होता. मग म्हणून बोलतो का थोड्या वेळानं काढू. मग आम्ही थांबलो. काढू लगेच. दादा किती जाती बैल आहे सध्या आपल्या. बैल आताशी त्याने 4 लावले. ओके, 4 लावले. काय सांगशील बैलाबद्दल, कुठल्या साईडनं पळला आणि कशा प्रकारे पायऱ्या करतोस तू. बैल आमचा उजवी साईडला आतून पळतं. आतून पळते. डावा खांद्यात होता आणि आम्ही उजवी साईडचीच पळवतो. त्याला कधी खान चेंज ना केला का. चेंज करा. आतमधल्या बैलाला म्हणजे जास्त पळायला लागतं पब्लिकच्या बैलापेक्षा. काय सांगशील. आता आमचं बैल बघायला गेलो तर आतनं पळतं, पण आतनं जर बाजूला जोडी असेल ना तसा भारी पळतं बैल. किती बैल आहेत धावणीला सध्या. आमच्या दावणीला बैला 2 आहेत. 2 आहेत का. कमी बैल असल्याच्या नंतर बघा त्यांच्यावर लक्ष पण जास्त द्यायला भेटतं आणि त्यांची निगा पण नीट राखता येतं. काय सांगाल दोन्ही बैला. जास्त बैल ठेवून फायदा पण काय, जर 2 बैला असली तर आपल्याला चांगलं लक्ष पण ठेवावं लागतं. जास्त बैला असली का पैरा पण नाही भेटत. 2 बैला असली का कसा याचा पैरा झाला तर त्याच्यावर लक्ष राहतं, त्याच्यावर लक्ष झाला का मग याच्यावर लक्ष राहतं. आज किती बैल आणले तुम्ही. आज एकच बैल. एकच आणले का. बैल कुणी दिला ना सांगते. पण आम्हाला पैऱ्याचा सांग. आम्हाला जरा सध्या आम्ही पण बॅग फुटला होतो. आम्हाला पैर कोण देई नव्हता सध्या, म्हणून आम्हाला असं बाहेरून बैल मागवायला लागतात. आणि 3 हप्ता आम्ही झालं करा सांगायला गेलो तर 20-22 दिवस झाला आमचा बैल बसून होता. आज आम्ही पैऱ्याची मुला पैरेच्या मुलं मुंबईमध्ये कसं पायरा लगे भेटा नाही, काय होईल नाही. शब्द बोलतो होतो तो लीड मारा सकाळ काका बैल नाही दिला. बरोबर आहे दादा. 2-3 शर्ती लगातार मार तू, बघ तुला कसं पोहनाव पण येतील. 40,000 संपवले आणि या बैलासाठी. नाशिकशी 2 आणलं, 2 आणलं. 2 वेळा आणलं आणि बैल आम्हाला देत नव्हतं. पण म्हणजे कसं मुंबईमध्ये जर
आता पलाला 2 शर्ती लगातार जिंकला तर म्हणलं की याच्यापेक्षा जरी कमी बैल पळणारा असताना त्यांचा पण फोन येतात. हा, मग जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा बैल पण भेटत नाही. मग दादा मग अशाने तुम्ही बरेच वेळा मैत्री संबंधां पण बैल दिलेला असता, मग परत तुम्हाला पण तर भेटायला पाहिजे ना. आम्ही रास बैला दिली, आम्ही रास लोकांना बैला दिली, रास लोकांना बैला पण दिली. फक्त कसं असतंय शेवटी ज्याच्या द्यायचा का नाही द्यायचा त्यांना पण समजायला पाहिजे, जाण पाहिजे लोकांना. बरोबर आहे दादा तुझा. चालेल, आजच्या शर्तीसाठी शुभेच्छा भाई. 2-3 शर्ती लगातार जिंकलास ना का बघ मग कसा टॉपला येतं, मग पब्लिक वाले बैलानुसार फोन करतील का दादा. तरी पण आम्ही एक बैल टॉपचा ठेवलाय भारत म्हणून, तुम्हाला माहित आहे आजुलीचा. हा भारत, अजून हो. उतरलाच नाही. आम्ही आपण घरीच ठेवलेला म्हणून यालाच आम्ही वापरला. आमचं पावसाल भर बैल घरीच होता ना, आम्ही घरीच तयार केलाय बैला. ना मस्त एकदम कडक बैल भाई. शुभेच्छा आजच्यासाठी तुम्हाला भाई. गुलाल द्या भाई तुम्ही. धन्यवाद भाई. पब्लिक बघा, अरे भाई सगळी शालेंचीच पोरं आणल्या डायरेक्ट. नियोजन करता भाई, नियोजन करता. हे सगळं कॉलनी पोरी बघणार आहे. मामा खरी बात आहे काही. खरी बात म्हणजे पाच टपऱ्याचे जातात हा, इंडिया बुसतात चालत मग तुम्ही बघितलेली काही गोष्ट. हे खरोखर मित्रांनो, या अजून बारीकच आहेत अजून. मला तरी वाटतं आता ते काजू घालायला सुरुवात केली. दादा आदत वयापासूनच टॉप मध्ये शर्ती केली. यांच्याबद्दल काय सांगाल. सुवर्णनगरचं बरं मोठं झालं. जास्त बोललो तर भावांची उगाच आणखी निघाल, त्याच्यामुळे काय विषय ना, मजाक मस्ती तर चालत राहील. आणि आपला व्लॉग म्हणजे भाई मजा मस्ती पाहिजे थोडीशी ना का दाद्या. मित्रांनो यो चांगला पिसालले शर्तीला जायसाठी सज्ज आहे. आताच आले अंक मित्रांनो, आताच बैलाने आल्या डायरेक्ट खोदकाम चालू केला. बघा कसा नाद. कुठली बैल आहेत दाद्या. ओके, आतिश शेटचा. बाकीचं सुंदर बाकी तिथे बनले. इकडं हे कोण पक्ष आहे. मित्रांनो आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या खादानी खोदून दिल्या जातील. कसं काम आहे बघा, चांगलं पिसाले. दादा यांचं कसं का नियोजन. ओके, घरची गाडी आहे का. मग यानं का आता जोड बघायला जायला लागेल का. ओके, चालेल. दादा मैदानानं लिहायला याच काम असते ना का, जे लिहायला लगेच जोड बघायला जा ना, लगेच शर्यती करा. आज किती टार्गेट आहे. 1 शर्यत का 2. आतिश शेटचं कामच खतरनाक असतं, कारण का मैदानाला सुंदरचीच आपल्याला दोन शर्ती बघायला भेटतात. बाकी त्यांचे आहेतच नंदी, त्यांच्या पण शर्ती असतात. तर नियोजन दादांकडं असतं. तर शुभेच्छा देऊ त्यांना पण. मित्रांनो तुम्हाला वाटेल यो ठराविकच बैला का दाखवतं, किंवा त्याच बोलता मी, तुम्हाला वाटेल ठराविकच बैला का दाखवतं आणि बाकीची काना दाखवी. मित्रांनो हे बा भाऊस आता असं आपल्याला भेटतं. भाऊच बोलला बैल दाखव आपला, लगेच दाखवायचा. आपण कवा कोणत्याच गोष्टीचं गरू वेरू काहीच करीत ना. बाकी भाईची बाहेर जाव भाई, काहून जाय लिंबू पिलून एकदम. नाही मी ना का बोल भाई, आज गुलाल झाला. ये जरा सांगे कोण होता, कसा होता. मल्लंगडचा बादल आणि आपला कासगावचा जलवा होता. विरुद्ध गाडी बॅनरवर जमलेली होती. व्हॉट्सअपवरती जमल्याच्या नंतर काय सांगितलं. दोन्ही बैल सांगून होती का एक बैल सांगून होता. दोन्ही बैल. दादा बैलाचं नाव सांगा अगोदर. बादल. तुझं नाव. माझं नाव भावेश मडवी. बाबा दादा काय सांगशील, आज कशा प्रकारे शर्यत वगैरे जमली तुमची. शर्यत बॅनरवर जमलेली होती. हा, आणि बॅनरवरती जमल्यावर एक बैल सांगून होते की 2-2. दोन्ही बैल सांगून असल्याच्या नंतर कसं माहिती आहे का, आपल्याला एक त्यांच्याबद्दल पल किंवा त्यांच्याबद्दल माहिती पण पाहिजे असते. मग तुम्ही त्या बैलांचा पल वगैरे बघितलेलं का. नक्कीच आमची त्यावर्षी गाडी सुद्धा झाली त्यांच्यासोबत. ओके, आणि आज मैत्रीपूर्ण शर्यत झाली आमची त्यासोबत. काय सांगाल मग, त्या दिवशी पण जिंकलं आणि आज पण जिंकलं. सलग गुलालाच बैल आहे, आनंद आहे आम्हाला. बैल कुठले खांदी पलतं. बैल दोन्ही साईड आतून आणि डावी साईड पब्लिक सुद्धा पलतो. ओके, म्हणजे मित्रांनो पकडा. ओके, प्रॉपर म्हणजे तिन्ही कांद्याला एकदम पलतं. पब्लिकला पलवाला काय म्हणजे तुम्ही डिसिजन घेतला. मेन काय झालं, आमचा घरचा वासाला कोण बैल देत नव्हता. हा, त्याच्यामुळे आम्ही ह्याला पब्लिकला टाकला. आम्हाला माहिती हा पब्लिकला पलणार, त्याच्यामुळे आम्ही ह्याला पब्लिकला टाकला. आणि दोन गुलाल यावर्षी झाले त्याच्या पब्लिकला. दादा पब्लिकला प्रत्येक बैलाला पलायला जमाना, पण आपला बैल पलतोय म्हणजे चांगलं. काय सांगाल. हल्ली बॅरिगेड मुलं थोडी पब्लिक कमी असते आपल्याकडे. पहिले भरपूर मुंबईमध्ये साईडला बॅरिगेड नसायची, डायरेक्ट पाठी नसायची पार्टीमध्ये. हा, म्हणून बैल पलतोय पब्लिकला. दादा पैऱ्याचं वगैरे कसं काय असतं. पहिला आम्ही सध्या हीच गुलाला गाडी आहे, जलवा आणि बादल हीच पलवतोय. बाकी चांगला पैरा आल्याच्या नंतर कसं काय कराल.
पलू सर्वात पलू सर्व बैलात पलू आम्ही. ओके. तर मित्रांनो उजवी असो किंवा डावी असो सगळीकडनं पला. तर दादा गाव कुठलं बोलल्या? मलंगडवाडी ती मलंगडवाडी. ओके मलंगडवाडी. तर नक्कीच भाई शुभेच्छा तुला आजच्या गुलालाठी. लवकर शर्यत झाली मग काय दुसरी करायची आहे का नाही? पण जमवतोय नाव बघतोय कोणतं असेल तर फिरू नाहीतर मैदानात जमली तर मैदानात करू. मित्रांनो बघा मैदानात आल्याच्या नंतर ना एक हिंमत देखील करायला लागतं की बिनजोडवाल्यांवरती नाव फिरवायला. येणाऱ्या कालामध्ये आपल्याला पण टॉपमध्ये 1 नंबरमध्ये खेळताना बघायला भेटलं. बाईला शुभेच्छा देऊ आणि आजचे दुसरे शर्तीसाठी बाई तुला शुभेच्छा. धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो आता बादल बघतो मलंगडवाडी. ॲक्च्युली बैल खूप चांगला आहे आणि पलतो पण चांगला. आता भावाने कांदे वगैरे सांगितलं पण एकदम टॉपला पलतं. आज देखील एक प्रेक्षणीय बिनजोड होती आणि नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा त्याच म्हणजे धमकीने आपल्याला पलताना बघायला भेटलं. गेल्या वर्षी पण त्यांचे जोडीलं होते. एक चांगली गाडी होती आणि आज देखील काटेवाल्यांची होती. चांगली गाडी मारली आणि शुभेच्छा देऊया. एक प्रेक्षणीय बिनजोड नेहमीच खेळताना बघायला भेटेल आणि टॉपमध्येच पळेल बादल. मित्रांनो मथुरच्या दावणीचा उगवता सितारा शर्यत जमले आज आपल्याला हवेली एक्सप्रेस बलमा बघायला भेटेल. पहिल्याला बाजूलाच बनलेला होता. आल्याच बघितलेला आपण एक चांगले प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटेल. सध्या चांगला पळतंय. रेडी केलं आहे शुभमदानी गौरवदानी गिरा आदी भाई आदित्य. चला भाई शुभेच्छा देऊया. पलताना बघू आता कसं पलते भाई. कसं बघा भर भक्कम नंदी आहे. असं गुलाल घेऊन आले. कपालाला पण गुलाल लावले पाहिजे. भाई नाव काय याचा? ईशान. कडक आताच झाली का शर्यत? भाई गुलाल भेटला भाई आनंद बघा. चला मित्रांनो अशा बराचसा अड्डा भरल्या. अड्ड्यामध्ये थोडेफार नंदी दाखवू. म्हणे भाई सारखा दिसला थोडासा चेहरा याचा. एकदम कडक आहे. फिटनेस तर आणखी सकाळपासून जोड बघतोय काही जोड झाली नाही आहे ना. पार्थ प्रवीण म्हात्रे नित्विक रोशन म्हात्रे कोण पनवेलचे आल्यान. मित्रांनो उसटणेकरांचा शंकर बघता आणि सध्या चर्चेत असणार आपल्याला बावल्या पण बघायला भेटतं. शर्यत ग्रुप उसटणे तसेच बिल्ला ग्रुप उसटणेकरांचा म्हणजे संपूर्ण ग्रुपवरती ग्रुपच्या नावानं पलतं असं आपल्याला बावल्या बघायला भेटतं. मोठ्या सर्जाची पैदास गोटचा मोठा सर्जा त्याची पैदास आहे. सुरेश शेठ आहे. तर चला शर्यत जमल्या आता थोड्या वेळानंच काढतील. शुभेच्छा देऊया. कायम गुलालात असं आज पण गुलालात राहू दे. मित्रांनो नक्कीच सुंदरनी आणि शुभम डोनी पहिली शर्यत आहे ना ती जिंकलेली आहे आणि दुसरी शर्यत पण आपल्याला बघायला भेटेल. आपल्याला संतोष शेठ यांचा सुंदर आणि आता पैऱ्यामध्ये दुसरं मला तर माहीत आहे पब्लिकचा बैल मागच्या वेळी गाडी पळायला ना तीच गाडी आहे म्हणजे आपल्याला आंबेगावचं सुंदर बघायला भेटेल. सुंदरची गाडी पळणार आहे. तर चला आता नाव वगैरे फिरवतील आणि दुसरी शर्यत पण लगेच काढतील. भाई बाकी एकदम गुलालान माकले आहे का भाई. बॉडी दाखव कशी आहे तुझी. दाखव जरा का ॲप्स दाखव ॲप्स. अरे अरे बेकार काम मारीन सांगते डायरेक्ट. भाई कोणी चॅटिंग गुलाल टाकला. अरे बेकार काम. भाई बॉट बायसेप दाखव ना बायसेप दाखव. काही ना शिवा दे. हे बघ यांची घरची बघत असतील ना. बघ शाला बुरून इकडे तर गुलाल खातं बघ एवढं डायरेक्ट. दात बघ दात बाईचं. गुलाल झाल्याच्या नंतर ही मजा मस्ती चालूच असतं. बाकी शुभम डाऊनला आणि सुंदरला शुभेच्छा देऊ पहिल्या शर्तीसाठी. दुसरी शर्यत आपल्याला बघायला भेटेल सुंदरची. भाई दात दाखवू कसं. मित्रांनो मगाशी अर्धा बोलणार राहिला. मी सांगत होतो की सुरेश तू सगळ्याच बैलांची बाईट ना आता आवरी बैल आहेत कशी दाखवायला भेटेल. जी दिसतात ना जे आपल्याला बोलवतात ओळखतात त्यांची 100% जातो. नाहीतर कसं होतं कधी कधी अचानक जातो कॅमेरा चालू करतो आणि मग तो अनकम्फर्टेबल इकडं मी अनकम्फर्टेबल आणि काही त्यांचं कसं जमत असतं का येतं नुसताच कॅमेरा घेऊन बैलांच्या समोर बसलेलं असतं त्याच्यामुळं जो आपल्याला आवाज देतो ना त्याची 100% आपण बैला येतो. आज विषय बाकी चला सगळ्यांची जेव्हा हळूहळू आता चालू आंबेगावच्या सुंदर पण समोर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो समोरच बघता आपला मलंगड एक्सप्रेस सुंदर बघतोय 0211. नक्कीच आंबेगावचा सुंदर मैदानामध्ये आले. मित्रांनो मागच्या मैदानात पण एक सुंदरची चांगली प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटलेली. नक्कीच आपल्या सुंदरने पब्लिकने पळून आपल्याला एक चांगला गुलाल दिलेला. थोडासा अंधार झाला पण आपले
चांगली एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटली. बाकी सवंगडी सहकारी मित्र आरामात बसलेत. पुन्हा एकदा आपला सुंदर सज्ज आजच्या शर्यतीसाठी. मला तर वाटतं आज नाव फिरवतील, बरोबर ना दादा? नाव फिरवणार आहेत आणि पुन्हा एकदा तोच जोड तसाच जोड पळण्यासाठी सज्ज आहे. बघा कडक दिसते ना, का सुंदर. रेडी करतील आता, तयार करतील. तोपर्यंत मी एक कडक फोटो काढून घेतो सुंदरचा. मित्रांनो पालेगावचं बावरे आणि आकुर्लीचं सरपंच जिंकला आताच. गर्दी ओके ओके आज मित्रांनो. आले सुट्टीला बघा किती बैल आहेत. मित्रांनो शर्यत ग्रुप उसटणे, बिल्ला ग्रुप उसटणे यांचा बावल्या बघताय. गुलाल घेतले मस्त. सूरज भाईच्या बोललो मुलाखत नक्कीच बघा. इकडं भावजा एकदम टॉपची मुलाखत देतात, कडक काम त्याचा. आणि तिकडे शंकर, ही घरची गाडी चांगली पळतं, म्हणजे गावची गाडी चांगली पळतं आणि चांगला गुलाल झाला. बेकार काम, कशी रग ना धमक बघा. गोडचे सर्जाचा भाऊ आहे, म्हणजे गोडचा मोठा सर्जा आहे ना, त्याची पैदाच आहे. रॉकेट आहे ना, रॉकेट आणि शंभू मित्रांनो गुलाल झाले. गुलालानंतर एक शेट पण आले. रणजित शेट पण आले आणि इकडं आपला शंभू आहे. रॉकेट सध्या रॉकेट सारखा निघले. ना सुंदर मित्रांनो मलंगड एक्सप्रेस आपला सुंदर आहे आणि इकडं संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर. एक चांगली गाडी पळाली, मस्त गुलाल वगैरे करून घेतला. दोन आपल्या संतोष शेठच्या सुंदरचे 2 गुलाल झाल्या आणि या मलंगड एक्सप्रेस सुंदरच्या आपल्याला बघायला भेटतं आजच्या मैदानात एक चांगला गुलाल झाला. तर शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा 30 गाडी पळाली आणि चांगली गाडी पळाली, तर शुभेच्छा देऊया. इकडं नियोजन करते आहेत कालेश्वर भगवान की. मित्रांनो मलंगड एक्सप्रेस सुंदर आपला मस्त गुलाल घेतला. मित्रांनो सर्जाची शर्यत कॅन्सल झाली. बऱ्याचशा गाड्यामध्ये टाकल्या, त्याची मला तर वाटतं शर्यतीनं झाल्या, कारण का बऱ्याचशा 2-2 वेळेला शर्यती आल्या. पण आपल्या सर्जाची शर्यत काही बघायला नाही भेटली, कारण का एक चांगला पैरा होता आणि आज पण गुलाला राहिला असता आपला सर्जा. शुभमदा पण नाही. शुभमदा कुठं? ओके तर मित्रांनो भरले आता गाडीन. तर चला पुढच्या मैदानामध्ये बघायला भेटेल. आज फेरा पण नाही टाकायला भेटला. मित्रांनो विशालदाची गाडी भेटली समोर बघा. एक महादेवाची भक्त, त्याच्यानंतर जे आपले स्वर्गीयवासी पंढरी शेठ फडके आहेत ना, त्यांच्या मिसी मालक म्हणून लिहिलेले आणि नेहमी दादा सरकार त्यांच्या मनामध्ये नाही तर त्यांच्या गाड्यांवरती सगळीकडे दिसत असतं. विशालदादाला पण शुभेच्छा देऊया. मस्त गुलाल घेतल्या, बादल्या घेतल्या. तर मित्र चल दादा. तर मित्रांनो दादाची बाईट पण घेतली, चांगलं वाटलं. दादा 1 नंबर माणूस आहे. शुभेच्छा देऊया दादाला आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना पण असेच चांगले नियोजन करू दे आणि असेच नंदीवरती नेऊ दे. चांगला एक हातभार लागतोय त्यांच्या. चल भाऊ, चांगला हातभार लागतोय आपल्या मुंबई बिंजोडला आणि बिंजोडचे जास्तीत जास्त ते पैरे बोला किंवा नियोजन करतात. तर शुभेच्छा देऊया त्यांना. धन्यवाद.